या बँकेनं अशा नाही मी बेसिक प्रश्न विचारतो सभापती महोदय या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला तिचं इमारतीचं बांधकाम 3.5 कोटीचं आणि फर्निचर 4.5 कोटीचं म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केलाय पण सहकार विभाग त्याच्यावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही। मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती या प्रश्न चौकशी अहवालात तथ्य आढळल्यामुळं 83 अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली। पुन्हा चौकशी अहवालामध्ये 50,57,00,000चा अपार झाला असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला। नंतर कोल्हापूर DDR यांनी 88 अनुसार चौकशी चालू केली। नंतर त्या चौकशीला जैसे थे भाऊ प्रश्न घ्या मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयांना 88 ला जे जैसे थे आदेश केलेला आहे प्रश्न सहकार मंत्र्यांना पुढे जायचं आहे तुम्हाला संचालक मंडळ तुम्ही बरखास्त करणार का आणि 83 मधील जे 21 मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते 88 अनुसार तुम्ही घेणार का आणि दुसरं कर्ज एकच मिनिट बँकेनं नोकर भरतीमध्ये पूर्वी घोटाळा केलेला नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का कारण खाली दर आता 25 लाख रुपये 6 मिनिटं गेले 6 मिनिट धन्यवाद विचारलं प्रश्न आता कळालं सदा बोला चार्ज नाही द्यायचा म्हणून 6 मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला माननीय मंत्री महोदय सदाभाऊंनी अतिशय प्रश्न विचारला योग्य प्रश्न विचारला तुम्ही बसा आता बोला मंत्री महोदय सचिन भाऊ पळून जायचं काय कारण आहे पळून जायचं काय कारण असेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड बँकेमध्ये कामकाजामध्ये भ्रष्टाचार झालाय हा पहिला त्यांचा आरोप होता त्याप्रमाणे त्याची चौकशी केली DT छत्रीकर विभाग निबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती। सदर चौकशी समितीचा अहवाल 16/6/23 रोजी प्राप्त झाला आहे। सदर चौकशी अहवालामध्ये अपार झाल्याचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले नाहीत। पहिल्या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर। दुसरा बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना सहकार कायदा व बँकेचे पोटनियम याचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आलेले आहे। उल्लंघन झालेलं आहे अनियमितता झालेलं आहे असं सांगितलेलं आहे। सदाभाऊंनी दुसरं सांगितलं की 2-3 प्रकारचे ठपके ठेवलेत बँकेवर कलम नंबर 88 चौकशी आदेशातून काही मुद्दे वगळलेले आहेत। ह्या काही गोष्टी बरोबर आहेत। कलम नंबर 83 मध्ये एकूण 7 मुद्द्याबाबत आक्षेप घेतले आहेत त्यापैकी 88च्या चौकशी आदेशामध्ये 4 मुद्दे समाविष्ट आहेत। उर्वरित 3 मुद्दे खालील प्रमाणे आहेत। सदर 3 मुद्द्यापैकी सकृतदर्शनी अनुक्रमांक 1 व 2 च्या मुद्द्याबाबत बँकेत आर्थिक नुकसान संभावते। आवश्यकता भासल्यास सदर मुद्दे कलम 88 अन्वये चौकशीच्या पुरवणी आदेशात घेता येतील। तथापि कलम नंबर 88 अन्वये चौकशीच्या आदेशात शासनाने यापूर्वीच्या मंत्री महोदयांनी एक थोडीशी ऑर्डर केली होती। जैसे ते आदेश स्टेटेड को दिलेला आहे त्याच्यावर आता अपील निर्णय होणार आहे आणि त्यांनी जे सांगितले होते की 3 मुद्दे कोणते आहेत तर एक विश्वकर्मा प्लाउड अँड ग्लास सेंटर विटा 69 लाख रुपये 22,000चा। दुसरा मुद्दा होता 36 लाख फर्निचर नूतनीकरणाचा जादा वाढीव दर 14,57,000चा। तांत्रिक पदे भरणे सेवकाच्या पगारवाढीबाबत 35,88,00,000 रुपयाचा हा पगारावरचा खर्च आहे। भरतीच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही। दुसरा चौकशी अहवालामध्ये समाविष्ट एकूण मुद्दे होते 32 पैकी 3 मुद्दे दुबार आलेत। एकूण मुद्दे 29 राहिलेत। कलम नंबर 83 अन्वये चौकशीमध्ये समाविष्ट मुद्दे
23 मुद्दे, यामध्ये उपमुद्द्यासह 45 मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे कलम नंबर 58 प्रमाणे अन्वये समाविष्ट मुद्दे 4. चौथा मुद्दा कलम नंबर 79 अन्वये निर्देश दिलेले मुद्दे 19. आणि पाचवा मुद्दा आहे 88 कलम नंबर 79 चे निर्देश न दिलेले मुद्दे एकूण 6. अशा प्रकारचे हे सगळे आपल्याकडे मुद्दे आहेत. आवश्यकता भासल्यानंतर 29 + 6 25 मुद्द्याबाबत बँकेने कलम नंबर 19 च्या निर्देशात पूर्तता अहवाल अवलोकन करून कलम नंबर 83 व 88 चौकशीकरिता आदेश देता येतील. तथापि 88 अन्वये चौकशीच्या आदेशात आज या शासनाने जैसे ते याला स्टे दिलेला आहे, जैसे ते स्टेटस को तो उठवून आपण ताबडतोबीने चौकशी करून या गोष्टीची शहानिशा करून दोषी असतील तर त्याच्यावर योग्य ते कारवाई केली जाईल. अशा प्रकारचं सदाभाऊ आपण काम करू. घ्या सदाभाऊ, पटकन घ्या. आपण महोदय,